जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आषाढी एकादशी निमित्त अरुण विद्या मंदिर मध्ये रंगला पालखी दिंडी सोहळा। अरुण विद्या प्रसारक मंडळाचे अरुण विद्या मंदिर संग्राम बालवाडी मध्ये आषाढी एकादशी निमित्त शाळा स्तरावर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्राला फार मोठे संत परंपरा लाभलेली आहे। त्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचे पूजन, तुळशी पूजन करून सोहळ्याची सुरुवात माजी नगरसेवक राजवर्धन नाईक सरकार, संस्था सेक्रेटरी, उद्योजक संग्राम स्वामी, उमाकांत दाभोळे यांच्या हस्ते करण्यात आले। शाळेच्या मुख्याध्यापक संजय कोळी व सामाजिक कार्यकर्ते पैलवान तानाजी भोसले, डॉक्टर कार्तिक स्वामी, अरुण बनगर, अर्जुन तरंगे, राजू तोडकर, माजी मुख्याध्यापक रामचंद्र गुरव यांनी दीप प्रज्वलन केले। विठुराची आरती गायन सर्व शिक्षकांनी केले। यावेळी प्रशांत गुरव गुरुजी यांनी एकादशीची सुरुवात केव्हा व कशी झाली आणि उपवास का केला जातो याविषयी माहिती दिली। तर अरुणा खेरमोडे यांनी आपल्या मधुर वाणीने अभंग व गवळणीचे गायन केले व त्यांना अरुण बनगर, लता साळुंके, शिल्पा बनगर, स्नेहा शिंदे, राणी मॅडम आणि विशाल चोरगे यांनी नृत्य दिग्दर्शक यांनी साथ दिली। शेवटी प्रसादिक अभंगाचे गायन करून अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले। योगेश वाघमारे, नंदकुमार लोखंडे, विश्वनाथ मेटे, शाहीर जगताप, दुर्गा माता महिला भजनी मंडळ सदस्य उपस्थित होते। यावेळी विठ्ठू नामाच्या गजरात विद्यार्थी, सर्व शिक्षकांनी फेरा धरला, फुगडी खेळली, त्याचबरोबर पालखी नाचवली। अशा पद्धतीने शाळेतच पंढरपूर अवतरल्याचा अनुभव सर्वांना घेतला। या पारंपरिक सोहळ्याचे सूत्रसंचालन असिफ वाटे गुरुजी यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे आभार प्रवीण नाईक गुरुजी यांनी मानले। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।